विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय आय एस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आता एक लक्षात घ्या, आपण हे बघू की हरित हायड्रोजन खरंच आपल्याला कशा पद्धतीने कामात पडणार आहे. कारण आपण जर बघायला गेलं, आता पार्श्वभूमी जर थोड्या प्रमाणात जर आपण बघितली तर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण बघा, भारत सरकार सुद्धा या धोरणावरती ठाम आहे की आपण खनिज इंधनाकडून म्हणजे जे काही समजा प्रदूषण करणारे इंधन आहेत त्यामधूनच आपण आता पुढे रिन्युएबल एनर्जीकडे आपण जास्त वळायला लागलेलो आहे. कारण मग त्यामध्ये सोलर असू द्या की त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असू द्या की इलेक्ट्रिक बाईक आलेली आहे, ह्यावरून लक्षात घ्यायचं की प्रत्येक त्या ठिकाणी आपण प्रदूषण कमी करून जास्तीत जास्त आपण रिन्युएबल एनर्जीकडे कशा पद्धतीने जाता येईल त्या पद्धतीने आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत. बरोबर, म्हणजेच त्याला आपण अक्षय ऊर्जा आणि काही ठिकाणी त्यांनी बंधनकारक केलेली आहे. ठीक आहे, आता त्याच अनुषंगाने लक्षात घ्या की काय पद्धतीने आपण जाण्याचा पुढे करू. याच ठिकाणी लक्षात घ्यायचं की त्यांनी काय म्हटलेलं आहे की स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2024 हा एक अहवाल आलेला आहे. या अहवालाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर 2024 ते आपलं 2015 ते 2025 हे जे वर्ष आलं, हे दशक आहे, ते सर्वाधिक उष्ण मानलं गेलेलं आहे आजपर्यंतच. ठीक आहे, हा एक मुद्दा. आणि त्यामध्ये मग भारताची सद्यस्थिती काय असेल तर त्यावेळी लक्षात घ्या, भारताची जर एकूण स्थापित ऊर्जा म्हणजे जर ऊर्जेची क्षमता जर आपल्याकडे 424 गिगावॅट आहे तर त्यापैकी 173 गिगावॅट ऊर्जा जी आहे हे आपण अक्षय ऊर्जेमधून मिळवणार आहे, म्हणजे रिन्युएबल एनर्जी मधून मिळवणार आहे. हा एक. दुसरा, भारत मग लक्षात घ्या, भारत हा जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती येतोय अक्षय ऊर्जा उत्पादनामध्ये. तर त्यामध्ये पहिला क्रमांक हा चीनचा आलेला आहे, तर दुसरा क्रमांक हा अमेरिकेचा आलेला आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. हा पीवायक्यूच्या दृष्टिकोन किंवा एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आलेला आहे, कारण या पद्धतीने प्रश्न आलेले पण आहे बरं पीवायक्यू मध्ये. तर तुम्ही मागे बघा, तर कंबाईनला असू द्या की राज्यसेवा पूर्वला असू द्या, तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा आलेला आहे आणि हा मुद्दा आपल्याला पर्यावरणामध्ये फार महत्वाचा आहे. ठीक आहे, मग त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं आपण पुढे की जसं आपण म्हणतो की हा तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन 2023 हे काय आहे, हे कशा पद्धतीने भारत सरकार लावतंय, तर त्यामधूनच लक्षात घ्यायचं. तर पुढे की त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, याची तरतूद केलेली आहे 20,000 कोटी रुपये. हा एक. दुसरा, मग कधीपर्यंत लक्ष करूया, 2030 पर्यंत दरवर्षी 50 लाख टन हरित हायड्रोजन उत्पादन करणार. आता हरित हायड्रोजन म्हणजे काय हे आपण पुढे बघू, पण आधी हे समजून घेण्याचं. त्यासोबत उद्दिष्ट काय आहे, तर खनिज इंधन जे आहे त्यावरील जो आयात खर्च 1 लाख कोटी होत होता तो कमी करण्याचा आहे त्यांचा. म्हणजे जर समजा खनिज यामध्ये काय दिलंय त्यांनी की उद्दिष्ट काय होतं की खनिज इंधनावरील जो त्यांचा आयात करण्यावरील जो काही खर्च व्हायचा तर तो कमी करण्याचा आहे. म्हणजे तो खर्च आपल्याला दुसरीकडे लावता येईल किंवा विकासामध्ये काम करता येईल. बरोबर आहे. त्यासोबतच समजा आता त्याचे फायदे काय असणार, तर बघा, कार्बन उत्सर्जन कमी होणार, म्हणजे हा एक महत्वाचा. त्यासोबत ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होणार, हा एक दुसरा फायदा. त्यासोबत सांडपाणी व कचरा, बरोबर आहे, याचा वापर करून आपल्याला ऊर्जा निर्मिती करायचं आहे. जसंच बघा, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या महानगरपालिकेने सुद्धा मागे काही काळाआधी जो कचरा होतो त्यावरून बायोगॅस कशा पद्धतीने निर्माण करता येईल ह्या प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, जो की आज पिंपरी महानगरपालिका बरं म्हटलं आपण पिंपरी चिंचवड ही आज सर्वात मोठी महानगरपालिका आहे. तर त्या दृष्टीने आणि हळूहळू करत का होईना ह्या गोष्टीकडे आता भारत सरकार वळायला लागले आणि भारत देश किंवा राज्य पातळीवरती हे प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये बायोगॅस पण येतं, त्यामध्ये आपण कशा पद्धतीने जो टाकाऊ मधून टिकाऊ कशा पद्धतीने करता येईल हा एक. आणि दुसरं म्हणजेच काय की प्रदूषण कमीत कमी करून जास्तीत जास्त तीच एनर्जी आपल्याला परत कशी वापरता येईल त्या उद्दिष्टाने हा उपक्रम चाललेला आहे. त्यापैकी हा एक. म्हणजे त्याचे तुम्हाला विचारू शकतात फायदे, त्याचं उद्दिष्ट काय आहे की 1 लाख कोटींनी आपलं कमी. जसं इराण इराक जे काय आता युद्धाची परिस्थिती आहे, मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण इंधन बाहेर देशांमधून बोलवतो आणि जर समजा वेळेवर आपल्याला मिळत नाही किंवा येण्यासाठी जो खर्च लागतो त्याचा भुर्दंड आज आपल्यावरतीच पडतो, कळत न कळत सामान्य नागरिकांवरती पडतो. त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे की इंधन आयातीवरील जो बाहेर देशामधून आपल्याला बोलावा लागतो जो खर्च जो आहे 1 लाख कोटींनी हा कमी जर होत असेल, तोच खर्च आपल्याला इतर देशांना इतर विकासासाठी लावता येईल आपल्याला. बरोबर. त्यासोबतच मग त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया काय, तर बघा, ऑक्सिजन. आता हरित हायड्रोजन म्हणजेच काय, तर पाण्यामधून जे आपले जे पाणी आहे यामधूनच आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगळे करण्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोलिसिस. बरोबर, इलेक्ट्रोलिसिस ही या प्रक्रियेचा वापर केला जातो. आलं लक्षात. म्हणजेच काय, पाण्यापासून
हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही घटक वेगळे काढायचे, त्यालाच आपण हरित हायड्रोजन म्हणतो, की ज्यामध्ये एनर्जी म्हणून त्याचा वापर करता येईल आपल्याला भविष्यात. तर ठीक आहे, आता बघू पुढे की त्यांनी म्हटलं बघा हरित हायड्रोजन म्हणजेच काय. तर याच ठिकाणी लक्षात घ्यायचं की तुम्हाला डायग्राम दिसत आहे, यावरून एक लक्षात घ्यायचं की ही प्रोसेस कशा पद्धतीने आहे. हा एक. मग इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण का त्यांनी म्हटलेले आहेत बघा, पाण्याच्या रेणूमधून बरोबर आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगळे करण्याच्या प्रक्रियेला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात. विचारू शकतात इलेक्ट्रोलिसिस म्हणजेच काय, की ज्यामधून पाणी आणि हायड्रोजन हे दोन्ही घटक हे वेगळे केले जातो. त्यासोबतच ही प्रक्रिया सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा वापर करून केली जाते, ज्यामध्ये सौर ऊर्जा वापरू द्या की पवन ऊर्जा असू द्या, याचा ऊर्जेचा वापर करून आणि निर्माण होणाऱ्या हायड्रोजनला त्याला हरित हायड्रोजन असे म्हणतात. आणि ही पूर्णतः प्रदूषण मुक्त आहे. म्हणजेच भविष्यामध्ये जर या ऊर्जेचा वापर जास्त प्रमाणामध्ये चालणार आहे, कारण त्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, प्रदूषण कमी आणि तीच ऊर्जा परत 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 वापरता येणार आहे. बरोबर. त्याच दृष्टीने लक्षात घ्यायचं की पुढे त्यांनी म्हटलंय की आता ही भारतासमोर आता आव्हाने काय, आव्हानं आणि संधी कशा पद्धतीने राहणार, चॅलेंजेस काय, ऑपॉर्च्युनिटीज काय येणार कशा पद्धतीने. तर लक्षात घ्यायचं इथे त्यांनी म्हटलंय की भारतासमोर सध्या चीन, सौदी अरेबिया आणि ओमान यासारख्या देशांचे आव्हान आहे, कारण हे देश सुद्धा त्यावरती आघाडीवरतीच काम करत आहे. कारण चीन जर बघायला गेलं तर उत्पादनामध्ये तर पहिल्या क्रमांकावरती आलेले आहे, अमेरिका हा दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. बरोबर आहे. त्यासोबत ह्या देशांचे चॅलेंजेस आहे आपल्या पुढे. त्यानंतर भारताची भौगोलिक स्थिती आणि अक्षय ऊर्जेचे कमी दर जर पाहिले तर आपण भविष्यामध्ये सर्वात मोठे निर्यातदार असू शकतो, कारण आज भारताची भौगोलिक स्थिती जर बघितली तर त्याचा तो फायदा राहू शकतो. भविष्यामध्ये आपण ती निर्यात करू शकेल. हा एक. म्हणजे जी परिस्थिती आजही बघा जशी युद्धजन्य परिस्थिती आलेली आहे भारतावरती, तर आपण आज ओमान असू द्या किंवा एखादी देशांवरती अवलंबून आहे. आज परिस्थिती जर त्यांना आपल्याकडे जर इंधन पाठवायचे असेल तर कुठेतरी तडजोड करावं लागत आहे, तेवढी किंमत आपल्याला मोजावं लागते आणि अशा परिस्थितीमध्ये वेळेवर मिळत नाही. मग जर समजा आपण जर स्वतः स्वावलंबी झालो आणि हरित हायड्रोजन जर आपण स्वतः निर्मिती केली, एकतर आपला भारताचा जो साठा आहे तो तर पूर्ण होईल, आपल्या गरजा पूर्ण कमी होईल, गरजा पूर्ण होणार आणि त्यासोबतच आपण इतर देशांना आपण विकू सुद्धा शकतो, म्हणजे एक्सपोर्ट सुद्धा करू शकू. हा एक त्याचा फायदा आलेला आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की हायड्रोजनचे सर्वात मोठे एक्सपोर्टर होईल, आपण निर्यातदार होऊ शकतो. तसेच 8 लाख कोटींची जर विचार केली गुंतवणूक आणि 6 लाख म्हणजे नवीन रोजगाराची सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे यामध्ये छोटे प्रोजेक्ट मोठे प्रोजेक्ट या पद्धतीने भारत सरकार आपल्यावरचं संधी आणू शकतात. मग याच ठिकाणी लक्षात घ्या. मग आता हे सर्व माहिती आपण कशाच्यावरती, तर हे बघा महाराष्ट्र टाइम्सला हे आर्टिकल आलेलं आहे, त्यावरूनच आपण हे पूर्ण पॉइंट्स काढलेले आणि त्यावरती दिलेले आहेत. म्हणून म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की आर्टिकल न्यूजपेपरला जे येतात ना ते सर्वात महत्वाचे. जो विद्यार्थी राज्यसेवा मुख्यची तयारी करत असेल ना त्याकरिता तुम्ही आताही बघा, जो आता मराठी भाषा आणि इंग्लिश भाषेचा आणि त्यासोबतच आता शनिवार रविवारी आपल्याला झालेला निबंधाचा आणि GS1चा पेपर झालेला आहे, त्यामधून आपण ज्या ज्या पद्धतीने मी घेण्याचा प्रयत्न करतो क्लासमध्ये एखादी मुद्द्याला बरोबर तिथपर्यंत घेऊन जायचं, एखादी लिंक करायचं इतरही विषय, तर हे याच अनुषंगाने तुम्हाला तो पेपर आलेला आहे. तुम्ही बघा नक्की, ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्यावरती नक्कीच अपलोड झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचं विश्लेषण सुद्धा मिळणार आहे. बरोबर आहे. मग आता याच मुद्दा मग तुम्हाला कुठे कुठे कामात येईल, तर बघा राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनाने म्हटलं तर पर्यावरणामध्ये आणि मुख्यच्या दृष्टिकोनाने म्हटलं तर पेपर 3 मध्ये पर्यावरण दिलेलं आहे तुम्हाला, बायोडायव्हर्सिटी जैवविविधता हा एक. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कंबाईनला जाता तर कंबाईनला सुद्धा पूर्वला तुम्हाला MCQ पद्धतीने विचारण्याची शक्यता राहतात, जे की तुम्हाला एक MCQ म्हणजे पर्यावरणाच्या रिलेटेड किंवा चालू घडामोडीमध्ये सहज विचारू शकतात. आणि त्याच्यासोबत मुख्य परीक्षेला जेव्हा जाता त्यावेळेस तुम्हाला पर्यावरण या मुद्द्यामध्ये विचारण्याची दाट शक्यता राहतं. एकतर हरित हायड्रोजन म्हणजेच काय, तुम्हाला हे प्रोसेस विचारू शकतोय. बरोबर आहे. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की कशा कशा पद्धतीने पुढे काय आहे, हरित हायड्रोजन मिशन कोणत्या वर्षी लागू केलं, कोणता अहवाल आहे, अहवाल कोण प्रकाशित करतं, काय करतं, अशा पद्धतीने सिंगल लाईन मध्ये प्रश्न घेऊन जाण्याची शक्यता राहते. म्हणून अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करा. याच्या सोबतच लक्षात घ्यायचं की तुम्ही ज्या वेळेस तयारीला लागता त्यावेळेस बघा आता यावरती प्रश्न कसे तयार होऊ शकतात राज्यसेवा मुख्यच्या दृष्टिकोनातून. बरोबर, कारण आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. मग त्या उद्देशाने लक्षात घ्यायचं की एकतर विचारू शकतात ते बघा राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची उद्दिष्टे विचारू शकतात, हा एक. त्यानंतर हरित हायड्रोजन आणि ऊर्जा सुरक्षा याच्या संदर्भात हा प्रश्न येऊ शकतोय तुम्हाला. बरोबर,
त्यानंतर शाश्वत विकास आणि हवामान बदल प्रश्न आलेलाच आहे. शाश्वत विकास प्रिलिमला आलेलाच आहे, बरोबर आहे. त्यावरती त्यासोबत अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचा समन्वय कशा पद्धतीने साधता येईल हा एक, आणि त्याचसोबतच तुम्हाला तांत्रिक आणि पायाभूत आव्हाने म्हणजे हरित हायड्रोजनच्या निर्मितीपासून कशा पद्धतीने आपल्याला कामं करता येईल हे विचारू शकतात, बरोबर आहे. म्हणून प्रत्येकावरती प्रयत्न केलेला आहे आपण की त्यावरती तुम्हाला सराव प्रश्न कसे देता येईल अभ्यासाला. तर ह्या प्रश्नांचा नक्कीच स्क्रीनशॉट काढून तुम्हाला कशा पद्धतीने सराव करता येईल तो नक्कीच करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल, तुमच्यापर्यंत तुमच्या अभ्यासाला खरंच महत्वपूर्ण असेल आणि काम अभ्यासाला खरंच जोड देणारा असेल, माहितीपूर्वक असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. कारण अशा नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी किंवा तुम्हाला ह्या अशा चालू घडामोडीच्या नक्की व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होणारच आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा चॅनलला. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया लवकरच. धन्यवाद.